नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कवीच्या या ज्या काही 5-6 ओळी आहेत त्या ओळी खरोखरच मला आवडतात. त्याचं कारण असं की आज आपण किती ढोंगी पद्धतीचं जीवन जगतो आहोत. दिखावा वेगळा म्हणजेच महो में राम बगल में छुरी अशी अवस्था आपली कशी होत चाललेली आहे याचं दिग्दर्शनच या ओळींच्या मधनं कवी करतो. काय म्हणतो कवी बघा. कवी म्हणतो, तो ऑफिसला जाताना रामाच्या मंदिरात जाऊन फेऱ्या मारतो 5. तो ऑफिसला जाताना रामाच्या मंदिरात जाऊन फेऱ्या मारतो 5. एकदा त्याच्या ऑफिसमध्ये वेश बदलून कामासाठी आलेल्या रामालाही त्याने मागितली लाच. एकदा त्याच्या ऑफिसमध्ये वेश बदलून कामासाठी आलेल्या रामालाही त्याने मागितली लाच. म्हणजे किती ढोंगीपणाचं जीवन आपण जगतो आहोत. एकीकडं रामाच्या मंदिरालाच ऑफिसला जाण्यापूर्वी फेऱ्या मारायच्या आणि दाखवायचं की मी माझं ऑफिस आजचं जॉईन करण्यापूर्वी तुझ्या दर्शनाला आलेलो आहे. परंतु कवी वास्तविक चित्र पुढच्या ओळींच्या मध्ये व्यक्त करतो. परंतु त्याच ऑफिसमध्ये जेव्हा वेश बदलून साक्षात प्रभू रामचंद्र येतात त्यावेळेला मात्र तो त्या प्रभू रामचंद्रांनाच त्यांचं काम करून घेण्यासाठी लाच मागतो, म्हणजे भ्रष्टाचार करतो. आज अवस्था आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये अशीच दिसते आहे. दुर्दैवानं आज मोठे मोठे धार्मिक कार्यक्रम करणारी माणसं जर तुम्ही बघितलं तर कोणती माणसं आहेत ही, जी काळ्या पैसा कमावतात आणि काळ्या पैशाला म्हणजे ब्लॅक मनीला व्हाईट मनी करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करणारे संप्रदायातली काही महाराज मंडळी अशा माणसांचा तुलना ही फार मोठ्या मोठ्या उपमा देऊन एखाद्या संत महंतांसारखी करतात, कारण त्यांना त्यांच्याकडनं पॉकेट काढून घ्यायचं असतं. आणि त्यामुळं समाज व्यवस्थेमध्ये चुकीचा संदेश जातोय याचा विचार मात्र कोणी करायला तयार नाहीये. अशा प्रकारचं वागण्यातलं आणि व्यवहारातलं जे काही विसंगती